हे अधिवेशन दिशादर्शक आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी राजकीय दृष्ट्या घडलेल्या आहेत। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, ज्या पक्षाचं नेतृत्व पूर्णपणे 2013 नंतर पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या ठरावानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं आणि तो पक्ष त्यांनी पुढे नेला आणि त्याच पक्षानं एकनाथ शिंदेपासून त्यांच्या बरोबर गेलेल्या 40 आमदारांना आमदारक्या खासदारक्या दिल्या। तो पक्ष भारतीय जनता पक्षानं सत्ता, पैसा आणि दबाव यांच्या माध्यमातून फोडला। आज आमच्याकडे आमच्या पक्षाचं अधिकृत नाव नाही, चिन्ह नाही, तरीही या पक्षाचं अधिवेशन त्याच नाशिकमध्ये होते जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी अधिवेशन केलं होतं आणि त्याच तोडीचं आणि त्याच ताकदीचे ते होत आहे। पक्ष अजिबात बदललेला नाही। काही चोर होते, ते पक्षाचं नाव चोरून पळून गेले, दारावरची नेमप्लेट जी असते ती घेऊन पळून गेले, ते बाकी काही नाही। असे नेमप्लेट पळून नेणारे खूप चोर राजकारणामध्ये असतात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, शिवसेनेत निर्माण झाले। नेमप्लेट पळवली पण घर शाबूत आहे, घराचं छप्पर शाबूत आहे, जमीन शाबूत आहे, घरातली माणसं, कार्यकर्ते सर्व काही शाबूत आहे, तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही। अधिवेशनामध्ये फरक इतकाच आहे, फक्त बाळासाहेब ठाकरे आमच्यात नाहीत आज, पण त्यांचे आशीर्वाद आहेत। भाजपचा हा अयोध्येतला